मित्रांनो, रामायणातील सुवर्णमृगाची कथा तुम्ही ऐकली आहे, पण त्या कथेमागची एक खूण आजही नाशिक जिल्ह्यात जिवंत आहे. हे तुम्हाला माहिती का? तर हे आहे मृग व्याधेश्वर मंदिर. नांदूर मध्यमेश्वर परिसरात वसलेले हे मंदिर केवळ धार्मिकच नाही, तर रामायणाशी जोडलेल्या स्थानिक परंपरा आणि आख्यायिकांमुळे विशेष मानलं जातं. मान्यता अशी आहे की सुवर्णमृगाच्या रूपातील मारीचा पाठलाग करत करत प्रभू श्रीराम या परिसरात आले आणि ज्या ठिकाणी मृगाला बाण लागला त्या घटनेच्या स्मरणार्थ या स्थानाला मृगव्याधेश्वर हे नाव पडलं. मंदिराच्या परिसरात फिरताना त्याची दगडी बांधकाम, कोरीव नक्षीकाम आणि शांत वातावरण आपल्याला वेगळ्याच काळात घेऊन जातं. आणि विशेष म्हणजे हे मंदिर प्राचीन मंदिर बांधण्याची पद्धती म्हणजे हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आले आहे. आजही अनेक भाविक आणि इतिहासप्रेमी या मंदिराला भेट देतात आणि रामायणातील या कथेशी जोडलेला इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. तर तिथे तुम्ही क्लिक करून हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता.